स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पालघर जिल्ह्यामध्ये। सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय। गोलंदाजी मार्कवर अजय नोक्ती आपल्या गोलंदाजी मार्कवर। स्टार्ट ऑफ द मॅच। यस, टाळ्यांच्या गजरात यावेळेला संजय पाटील सर आम्हाला दर्शवतात की सामना सुरुवात होते। 10:43 पहिला चेंडू आजच्या दिवसामध्ये फेकला जातोय। पहिला चेंडू आकाश तरेचा जबरदस्त फटका, क्लास क्रिकेटिंग शॉट, शॉर्टपुल चौकार, ग्रेट टायमिंग। अटॅकिंग मूड मध्ये, पॉवर प्ले मध्ये बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। गुड कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं। गुफरान शेख पुढे सरसावतोय, तत्पूर्वी त्या ठिकाणी आपण पाहू शकाल कोणती धाव येत नाहीये। खूप चांगली प्रगती केली अजय नोक्ती या गोलंदाजाने। आपल्यामध्ये असलेला टॅलेंट, गुणवत्ता काय असते याचं प्रात्यक्षिकरण या गोलंदाजाच्या द्वारे पाहायला मिळते। तर आकाश तरे धावांची भूक न मिटणारा खेळाडू, पारगाव ब्रँड। यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला। क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत, मात्र संतोष पाटील यांनी केली चुकी। चुकीला माफी नाही। जर कॉलिंग झालं असतं मी कॅरी करतो हा शब्द मात्र खूप महत्वाची भूमिका आहे। प्लीज वेट हे सुद्धा शब्द खूप महत्वाचे आहेत क्रिकेटच्या परिभाषेत, कारण जेव्हा 4 धावांवर मात्र रोहित शर्माचा झेल सुटला, 264 धावा कुठल्या होत्या श्रीलंकन संघासमोर। फॉर एक्झाम्पल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। गोलंदाजी मार्कवर अजय नोक्ती उजव्या हाताने। या वेळेला मात्र ऑन साइडला खेळला गेलाय। क्षेत्ररक्षक त्या जेल खाली येतोय, परंतु व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं, सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता। नाईस बॅटिंग, षटकार। जर आपण पाहिली तर 12 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले। 4 चेंडूचा खेळ झालाय। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा। अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन। यावेळेला हा ना करता करता या ठिकाणी मात्र निलेशला परतावं लागतं पुन्हा एकदा क्रीजच्या दिशेने। आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर निर्धावच्या चेंडूवर यावेळेला आपण पाहू शकता निर्धाव चेंडू येतो आणि धावांची गती फलकावर जतीन किनी, साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 12 धावा, 12 रन्स। प्रथम फलंदाजी करताना वीर तानाजी पारगाव संघ। आकाश तरेने सांगितलं आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर डेफिनेटली क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, परंतु हरकत नाहीये, मात्र 60+ करण्याचा आमचा मानस असेल। ऑफ साइडला फटका तर चांगला आहे, ऑन द राईज ऑन दी अप खेळला गेला। एक धाव अर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल। नितीन मोर पुढे सरसावला गेला होता आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 या धावसंख्येवर। 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत। एक चांगली सरासरी यावेळेला म्हणता येईल ती वीर तानाजी पारगाव या संघाची। घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण मिस्टर जगदीश यांच्याकडे। नाव विशाल हाय गवरा
धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकांचा एकत्रित खेळ समाप्तीवर झाला. P1चं षटक होतं. यावेळेला व्हाईट यॉर्कर जरूर पाहायला मिळाला, परंतु खूपच बाहेर असल्याकारणानं पंच भावेश नायर त्या ठिकाणी वळतायत. व्हाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या एक्स्ट्रा स्वरूपात 1 धावेने 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर संदीप. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. आकाश तरे ब्रँडचा ब्रँडेड षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. थँक्यू डीजे. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय व्ही फॅक्टर मध्ये. अगदी नेत्रदीपक फटका. गुड शॉट. सुपर बॅटिंग. ते दनादन फलंदाजी. येतोय चौकार. 4. धावांची गती फलकावर 24 वर जाऊन पोहोचले गेले. 24 या धावसंख्येवर आपण पाहतोय. आकाश तरे इज ऑन फायर. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग जरूर फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून येईल तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चुकी करतायत. शेवटच्या क्षणाला चेंडूला मात्र रोखलं गेलं. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26 वर. 26 धावा. फाट मेहनत रुपेश पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बारीक सारीक गोष्टी खूप मायने राखतात आणि ते त्यांनी अद्यावत केले गेले. रुपेश पाटील म्हणजेच परफेक्ट व्यक्तिमत्व. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त टक्कन आवाज आला. अर्थातच यावेळेला स्वीट टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलाय. गोड आवाजात आलेला गोड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. आदरणीय रामदासजी पाटील साहेब, काशीनाथजी पाटील साहेब आणि राजेंद्र पाटील साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे या 21 चषक साखरे 2023 मध्ये. अप्रतिम सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. ऑफ साईडला चेंडू निघून जाईल. नितीन मोर फेकी करेल तत्पूर्वी मिळेल त्या ठिकाणी सिंगल. बऱ्याच वेळेनंतर निलेश यांच्याकडे मात्र स्ट्राईक एंडकडे आपण पाहू शकतायत. झेल खूप महत्वाचा होता. आकाश तरे सारख्या मात्र खेळाडूचा झेल सोडणं अगदी त्रस्तदायक. चषक 7ची गती फलकावर जाऊन पोहोचते 33 वर. यानंतर गेम चेंजर मनोर संघाचा कॅप्टन आणि आर्ची वॉरियर्स बहाडोली हा सेकंड कॉल असेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. बॅटची एज घेत पाठीमागे. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी जलद गतीने घेतली गेली आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2 षटकाच्या समाप्ती अखेर 34 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा कोटल्या गेल्या आणि 2 षटकांचा खेळ अखेरीस 17च्या करंट रन रेटने आतापर्यंत वीर तानाजी पारगाव संघ जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. ग्रेट बॅटिंग, गुड स्टार्ट, फाउंडेशन चांगलं बिल्ड केलं गेलंय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय सुखरूप मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला वेळ दौडू नका. नो मीटिंग नो टाइम. घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 34 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत.
सुनील विजय यांना सुद्धा आपण पाहतायत खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॅटची एज लागते, चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. लॉंग स्टॉप प्रिझनला स्टॉप केला जाईल का, तर डेफिनेटली त्या ठिकाणी स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी मात्र या वेळेला 2 धावा मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 36 रन्स ऑन द बोर्ड. प्रबळ इच्छाशक्ती जेव्हा जेव्हा असेल तेव्हा मात्र तुमच्या मधील आत्मविश्वास खूप अप्रतिम पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीने मात्र या वेळेला फलंदाजी करत असताना कॉन्फिडन्स पद्धतीने चेंडूला ऑन साइडला जरूर खेळला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 37 धावा. निलेश यांना माहिती आहे की आपला पार्टनर मात्र या वेळेला बेधडक फलंदाजी करतोय, तर आपण नॉन स्ट्राईक एंडला जाऊन मात्र आकाश तरीचा खेळ आपण एन्जॉय करावा. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. फक्त बॅट आणि बॉल हातामध्ये घेतलं म्हणून ॲज अ प्लेअर तुम्ही होत नाही, तर त्या गोष्टीकडे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. क्रिकेटवरची एकनिष्ठा, क्रिकेटवरचं खरं प्रामाणिक प्रेम, क्रिकेटवरची शिस्त, क्रिकेटवरचं पॅशन, क्रिकेटवरचं डेडिकेशन, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला जरूर खेळला गेला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल तर 38 रन्स. अजय नुकतीचं या षटकामध्ये मी कौतुक करेन. 3 चेंडू आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेत. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. टप्पा पर्यंत आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 39 वर. षटक क्रमांक 3 आहे. 3ऱ्या षटकातील 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. प्रतिम फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला एक वेगळ्या पद्धतीने मात्र खेळण्याची शैली पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी निलेशला 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 41. 41 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर अजय नोकती. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल आउटसाइड द लेग स्टंप. सुपर बॉलिंग. काय आक्रमकता गोलंदाजीमध्ये यावेळेला दाखवली गेले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 42 धावा. 2 धावा पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. तदनंतर आपण पाहू शकलात वाईड आला, तदनंतर 2 धावा. परंतु षटकार चौकारांची आतषबाजी करून देत नाहीये. ही खूप महत्वपूर्ण भूमिका आहे अजय नोकती या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. नितीन मोरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. गुड कॅच. निलेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 42 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 42 रन्स. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 42 या धावसंख्येवर 42 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. नवीन फलंदाज मिस्टर प्रवीण याला आपण पाहतायत. या खेळाडूकडे सुद्धा मात्र आपण पाहू शकतायत पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू, ॲबिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उजव्या हाताने गोलंदाजी अजय नोकती. 9चा इशारा यावेळेला जरूर दिला गेलाय. कशा पद्धतीने असेल त्या ठिकाणी पंच मात्र दर्शवत असताना आणि आपण पाहू शकतायत 9चा इशारा देत असताना संजय पाटील यांचं ॲक्युरेट लक्ष होतं. फ्रीडचा सिग्नल मिळालाय. या चेंडूवर प्रवीणला मात्र हात खोलण्याची संधी उपलब्ध होते. पाहायचं फ्री हिटच्या चेंडूवर रिस्क घेईल का. रिस्क घ्यावी लागते फ्री हिटच्या चेंडूवर. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त शफल झालंय आणि जबरदस्त हा फटका पाहायला मिळतो. नेत्र दीपक स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा. षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 16.33च्या सरासरीने 49. 49 धावा. वीर तानाजी पारगावी या संघाची.
पाण्याची व्यवस्था मात्र मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. वॉटर बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. 15 ते 16 बॉटल राहतील अशी व्यवस्था केलेली आहे ती रुपेजी पाटील यांच्या संकल्पनेतून. म्हणूनच ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. उद्याच्या दिवसात आपल्याला डेट कळेल की पुढच्या वर्षात कोणती डेट मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 5 दिवस रणसंग्राम आपण पाहू शकणार आहोत. हे सरप्राईज असेल. 3 षटकांचा खेळ झाला. 49 49 धावा फलकावर आपण पाहत आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम एकविरा चषक साखरे 2023. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 वर. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 49 धावा. खूप चांगली रन आणि ती फैजान शेख मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर. दैसर 11 2 हात करताना वीर तानाजी पारगाव या संघाबरोबर पाहायला मिळतोय. शेख यांना आपण पाहतायत. एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना फैजान शेख उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी डावखुऱ्या हाताने. राऊंड द विकेट. अप्रतिम पहिला चेंडू मात्र खूप सुंदर पद्धतीने हाताळला गेला. सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना, कारण ऑफस्टमच्या बाहेर तुम्ही जेवढे चेंडू पिच करतील तेवढं बेनिफिट हा स्वतःला आणि संघाला होताना पाहायला मिळतो. आर्म ऍक्शन अप्रतिम पाहायला मिळतंय. परिपूर्ण आपल्या शोल्डरचा उपयोग करत असताना लेफ्ट आर्म. या वेळेला मात्र आपण पाहतायत बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद गॉन. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जातं डगआउटच्या दिशेने. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला चेंडू. फैजान शेखचं मी या ठिकाणी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूचा टप्पा अतिशय विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कारण फलंदाजाला तुम्ही रीड करता आलं पाहिजे. तुम्ही फलंदाजांचा अभ्यास करतील त्यावेळेला त्या अनुषंगाने तुमची रणनीती बदलेल आणि गेम प्लॅनिंग करावं लागतं. क्रिकेटच्या परिभाषेत करून तुम्हाला ऑलरेडी 1 ते 1.5 महिना अगोदर लॉट्स जातात. कोणता संघ आपल्याबरोबर खेळणार आहे. कारण आतापर्यंत दैसर संघाचं पारडं जड पाहायला मिळालं. कारण या हंगामामध्ये आमने सामने आले होते आणि त्यावेळेला दैसर 11 संघाने मात्र पराभूत केलं होतं वीर तानाजी पारगाव संघाला. अशी स्टेटमेंट मात्र मुनाफ शेखने दिली. तर जेव्हा तुम्ही विजय होता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होताना पाहायला मिळतो. धावसंख्या झालेली आहे 50 धावा वीर तानाजी पारगाव संघाच्या मात्र फलकावर या ठिकाणी लागल्या गेल्या. 4थी षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर. हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा रिस्पेक्ट दिली जाते. फैजान शेख एक नवीन चेहरा आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. आराम के साथ येतो. चेंडू रिलीज करत असताना पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारची हायगाई करत नाही आणि अतिशय चातुर्य वाणीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. कौतुक करेन फैजान शेख या गोलंदाजाचं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 51च्या घरामध्ये पोहोचली गेले. 4 चेंडूचा खेळ झालाय.
ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेला. सुपर टायमिंग अनिकेतच्या बॅटमधून येतोय. खणखणीत सनसणीत दर्जेदार एक विराट चषक षटकार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मुनाफ शेख ते जेलखाली येत आहेत, मात्र या वेळेला कॉन्फिडन्स नव्हता, जजमेंट नव्हतं, कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. या तीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 58 धावा, 58 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 कंप्लीट झालेत आणि 4 षटकांमध्ये 58 धावा. खूप चांगली रणनीती आतापर्यंत पाहायला मिळते. परंतु फैजान शेखचं या षटकामध्ये मी कौतुक करेन की फक्त 9 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना मात्र, 1 फलंदाजाला मात्र आपण पाहू शकतायत परतीच्या मार्गावर पाठवलं डगआउटच्या दिशेने. या स्पर्धेला वळाले त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून उपेशदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. यानंतर होणारा सामना गेम चेंजर मनोर वर्सेस आर्ची वॉरियर्स बहाडोली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असतील प्रतिनिधी तर टी शर्ट कलेक्ट करा. प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडून मात्र आपण कलेक्ट करून सबमिट करा फिलअप करून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 58 धावा, 58 रन्स. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक नितीन मोर पुढे सरसावला गेला होता, परंतु या वेळेला आपण पाहताय झेल सुटतोय. तत्पूर्वी तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल का? आणि पाहता पाहता या वेळेला गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळीसच असं म्हटलं जातं. आणि एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, एक एक धाव क्रिकेटमधील लाईफ लाईन चा उपयोग करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 रन. वेलकम जगदीशजी पाटील, आर्ची वॉरियर्स बहाडोली संघाचे प्रोप्रायटर, पण ज्यांची ओळख काल सुद्धा बहाडोली संघाने खूप चांगला खेळ केला. मैत्री चषक गिराळीच्या मैदानात त्यांचा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय. त्यांना सुद्धा पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन असेल, अभिनंदन असेल. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर यावेळेला येतात मिस्टर अनिकेत प्रवीण. ऑन साइडला प्रवीणचा हा फटका पाहायचा आहे, क्लिअर होईल का डिस्टन्स? आणि यावेळेला झेल सुटतो त्या ठिकाणी. झेल सुटण्याचा परिणाम काय? परंतु यावेळेला सुंदर पद्धतीने जरूर एक चातुर्य दाखवलं होतं यष्टीरक्षकाने. धावांची गती स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते. 63 रन्स, 63 धावा. सिंगल डबलला महत्व देत आहेत. षटकार चौकारांसाठी मात्र आतषबाजी केली जाते. स्ट्राईक रोटेट होणं ही खूप महत्वपूर्ण भूमिका असते, तेच मात्र यावेळेला केलं गेलं. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वाची भूमिका आहे. टेक द कॅच अँड विन द मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत. आपल्या गोलंदाजी मार्कवर प्रवीण. एका साईडला आपण पाहत आहेत उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन साईडला मात्र मनगडाचा वापर करत चेंडूला वळवलाय. मुनाफ शेख त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल, आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 64 रन्स 3 चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 5 आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. पंच नोचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचंच कारण या ठिकाणी लगेच दर्शवलं संजय पाटील यांनी की मात्र हा नो आणि एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 65 वर 65 धावा. गेम चेंजर मनोर संघाचा कॅप्टन या गेम चेंजर मनोर संघाचा कॅप्टन
यावेळेला अनिकेतचा हा फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी जरूर केली. फ्री हिटचा सिग्नल सुद्धा होता, परंतु इथे पंच त्या ठिकाणी विचारपूस करतायत की चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 67 धावा फलकावर पाहायला मिळतात. खूप चांगली रणनीती. अनिकेतला मात्र योग्य ते वेळेला योग्य ठिकाणी मात्र प्रमोट केलं. प्रवीणला मात्र आपण पाहू शकतात कोणत्याही पोझिशन मध्ये ज्या वेळेला मात्र क्रमांकावर पाठवतात त्यावेळेला सक्सेसफुल ठरला जातो. ह्या वेळेला मात्र आपण पाहतायत पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पुनरावृत्ती केले. एक धाव तर जरूर मिळते त्या ठिकाणी. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 9चा इशारा 8 धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 69 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. ग्रेट टायमिंग ग्रेट शॉट. 6 धावा. माझे करल्याचे माई माऊले डोंगरचे माऊले माझे करल्याचे माई माऊले पाणी दर्यान नाही जवरा पाणी दर्यान नाही जवरा नभ विशाल हाय कवरा न जीव काय तुझ्यावरी तवरा नभ विशाल हाय कवरा न जीव काय तुझ्यावरी तवरा. डोंगरचे माऊले माझे करल्याचे माई माऊले डोंगरचे धावांची गती जर आपण पाहिली तर 75 धावा. 75. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या लेंथला कदाचित अनिकेत विसरला होता, परंतु प्रवीणने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. अनिकेतने त्याचा पुरेपूर फायदा घेत मात्र 5 षटकांमध्ये 75 धावा तब्बल फलकावर पाहायला मिळतात. 15ची सरासरी आतापर्यंत करंट रन रेट पाहायला मिळतो. वीर तानाजी पारगाव या संघाची मजबूत स्थिती आहे. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आदरणीय रुपेजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. या स्पर्धेला उजाळा देणारी ही स्पर्धा सातत्याने 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी आपण पाहत आहेत. या स्पर्धेला जक्ष वजे मात्र इन ॲक्शन पाहायला मिळतील. सुनील वजे यांना आपण पाहत आहेत, निलेजी पाटील यांना आपण पाहत आहेत, पिंटू वजे यांना आपण पाहू शकाल, प्रज्योत पाटीलला आपण पाहत आहेत. आज इन ॲक्शन मध्ये सर्व साखरेकर आपण पाहू शकणार आहोत. तर ड्रीम बॉयज यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहत आहात ऑर्गनायझेशन केलं गेलंय. बबलू यांना सुद्धा आपण पाहू शकाल, चॉकलेट बॉय म्हणून ज्यांची ओळख. यावेळेला ऑन साइडला पाहत आहेत, सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. मॅग्निफिसंट शॉट. झेल सोडण्याचा परिणाम काय, तर त्याचा भुगतान आता मात्र सोसावं लागेल. षटकारात परावर्तित करतोय. गुड शॉट. आई होते मला ग भास तुझा मी येऊ कशी तुझे दारा येऊ कशी तुझे दारा आई येऊ कशी तुझे दारा. काल निरोप घेऊन आला ग होता डोंगराचा तुझे भरा उग मायेची होती भऱ्यान ग आला भक्तीचा तो शहारा भक्तीचा तो शहारा आला भक्तीचा तो शहारा. येते सपनान तू माऊले येते सपनान तू माऊले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 81 धावा तब्बल फलकावर. पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल, नितीन पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल परावर्तित करण्याचा मानस होता अनिकेतचा, परंतु अनिकेतने मात्र आपला रोल अदा केला. यावेळेला रिस्पॉन्सिबिलिटी जाणली, जबाबदारी काय असते याचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. फैजान शेख मात्र विकेटच्या शोधामध्ये आहे. डॉट चेंडू कितपर्यंत येतील याकडे लक्ष त्याचं लागलंय, परंतु प्रवीण आणि अनिकेत धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं.
यावेळेला ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतो. फार जलद गतीने चेंडू निघून जाईल ऍज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान. 1 बाउन्स ओव्हर द लूप. 4. आदरणीय शेगप शेख साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. एकविरा चषक साखरे 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 86 वर जाऊन पोहोचले गेले 86 धावा. थोडंसं कुठेतरी ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम सोसावा लागतो आतापर्यंत. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. व्ही फॅक्टर मध्ये मुनाफ शेख त्या ठिकाणी थोडेसे झुकले नव्हते आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा तर डेफिनेटली मिळतात. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 88 धावा. 88 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 9 चेंडूमध्ये 22 धावांची घणाघाती फलंदाजी प्रवीणच्या बॅटमधून आणि 9 चेंडूमध्ये 21 धावा अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळतात. खूप चांगली पार्टनरशिप. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळला गेला आहे. प्रवीणच्या बॅटमधून येत असताना खणखणीत दर्जेदार उत्तुंग षटकार. हा आहे वीर तानाजी पारगाव संघाचा बाहुबली. 6 धावा. देऊळ तुझा भगवान, देऊळ तुझा भगवान, आई देऊळ तुझा भगवान, आई देऊळ तुझा भगवान, आई देऊळ तुझा भगवान. भोल्या भक्तान तुझ्या भक्तान तुझं सोबत हवा हवा सारे दुनियेन माय दुनियेन तुझ्या भक्तीची. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 94 धावा. 94 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चला गेम चेंजर मनोहर संघाचा कॅप्टन शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. जर एखादा प्रतिनिधी आला असेल तरी सुद्धा आपण रिपोर्टिंग करायची आहे. अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. फरान पटेल उपस्थित आहेत. आपण या लगेच कलेक्ट करा. टी शर्ट आणि फॉर्म सुद्धा आपण लगेच या ठिकाणी कलेक्ट करायचंय. आपला बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. त्या पद्धतीने धावांची गती स्कोर कार्डवर 95च्या घरात पोहोचले गेले आणि 96 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलं. अतिशय जोमाने खेळ केला. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हे म्हणतात ना, यशस्वी आणि अयशस्वी यांच्यातील फरक काय, तर ज्ञान आणि धैर्य नाही तर इच्छाशक्ती. इच्छाशक्ती खूप महत्वाची भूमिका असते. सुनीलजी वजे यांचे परम मित्र आपण पाहत आहोत. आदरणीय अमोलजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी त्यांना विनंती करेन, नावजेवरून स्पेशली या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सन्मानानं आपण व्यासपीठावर या. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात. 95 धावा, 96 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचं वेळेची दिरंगाई न करताना. चला टॉस साठी यायचंय. गेम चेंजर मनोहर विपक्ष आर्ची वॉरियर्स बहाडोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करते आपण टॉस साठी या. माननीय निलेश पाटील सरांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. इनिंग ब्रेक में टॉस होता है भाई, थोड़ा जरा थांबा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये
मार्गस्थ व्हायचं आणि मी दैसर संघाला विनंती करेन मुनाफशिक अँड कंपनी आपण जो खेळाडू कक्ष आहे तिथे असनस्तन व्हायचं तिथूनच तुमचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जातील कोणी बाहेर राहणार नाही याची दखल घ्या स्ट्रिक्टली यावेळेला आपण पाहतायत जे डिसिप्लिन रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट तर ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण मायकोपचा एक गोड आवाज ऐकूया अजयजी पाटील हे आपल्या समोर असतील थँक्यू 96 धावांचा आव्हान असेल सेकंड इनिंगला शुभारंभ होईल आपण गणपती बाप्पाला वंदन करू आणि आज सेकंड इनिंगला आपण प्रारंभ करणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ग्रामदेवतेला वंदन करत आई सरस्वती मातेला वंदन करत आजचा शनिवार बजरंग बलीला आपण नमन करून या स्पर्धेला प्रारंभ करतोय श्री गुरु चरण सरोज रज निजमन मुकुर सुधार बरनऊ रघुबर विमल जशु जो दायको फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरे पवन कुमार बल बुद्ध विद्या देहु मोहे हरहो क्लेश विकार वळी आपण मैदानाकडे 96 धावांचा डोंगर इथे बघायला मिळतोय तर आपण बघतोय टॉस साठी मात्र माननीय मुकेश सरांना विनंती केली जाईल त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल वळी आपण मैदानाकडे एक अप्रतिम मॅच बघायला मिळते 96 धावांचा डोंगर पारगाव संघाची आक्रमकता शहाण्णव धावांचं टार्गेट सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय वीर तानाजी पारगाव विपक्ष मोमीन दैसर असा सामना आपल्याला बघायला मिळेल पहिल्या 6 षटकामध्ये अक्षरशः फलंदाजांना आपलं वर्चस्व गाजवलंय परंतु ती एक इनिंग झाली ती एक बाजू आपण बघितलंय निर्माण आपण बघतोय मोमीन दैसर संघाकडनं नितीन आणि नौसाखींकडे ते समीर शेख आपण बघतोय 96 धावांचं टार्गेट मला वाटते जतीन या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आमचे साहिल पाटील असतील जतीन किनी असतील बाडोली गावाला बिलॉंग करणारे दोन्ही व्यक्तिमत्व आपण बघतोय सातत्याने पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ऍक्टिव्ह असतात आमचे अनुराग चव्हाण असतील त्याच्यानंतर श्री समर्थ कृपा डीजे आपण बघतोय जगदीजी पाटील साहेबांनी जो आम्हाला साऊंड प्रोव्हाइड केला याबद्दल त्यांचा विशेष आम्ही स्पेशली त्यांना थँक्स म्हणू एक अप्रतिम डीजे म्हणून श्री समर्थ कृपा डीजे आपण बघतोय बाडोली गावातील आणि इथे मात्र खऱ्या अर्थाने त्या डीजेच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय वळी आपण मैदानाकडे गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय पहिलं षटक घेऊन मिस्टर आकाश तरे 33 धावांची विस्फोटक इनिंग ज्याने साकारलंय तोच मात्र आता गोलंदाजी मार्कवर दाखल होताना बोथ टीम बेस्ट ऑफ लक वळी आपण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूकडे जिथे स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळेल मिस्टर नितीन पहिलाच वाईड यॉर्कर चांगली गोलंदाजी आहे ऑप्शनचा थोडासा बाहेर पिचिंग केलाय टाळ्यांचा गजर वीर तानाजी पारगाव संघाच्या खेळाडूंकडनं कारण स्टार्ट महत्वाची आहे आणि आला इथे डॉट बॉल गुड स्टार्ट आकाश तरे अराउंड विकेट दुसरा चेंडू यावेळेला चेंडूला उडवायचं होतं पटका फसलाय आणि सरळ शॉट स्वीपर कव्हरला झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय मिस्टर नितीन यशचे चैतापकाची सप्तमी लागो आमचा दिवाळी दसरा गो लालूया वाटा सगळेला डोंगर बघावता हाय तुझा मुकडा गो बघावता हाय तुझा मुकडा गो बघावता हाय तुझा मुकडा गो पाटील तुझे धमाल करायची बघावची हाय नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत अद्विक 11 किम
चेंजर वर्सेस आर्ची वॉरियर्स बहाडोली. या ठिकाणी मात्र गोल्डन डकच्या रूपामध्ये बाद झाला नितीन. माननीय श्री मुकेश जी घरत सोनावे यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चला बोट टीम कॅप्टन या. अद्विक 11 गेम चेंजर मनोर विरोधात आर्ची वॉरियर्स बहाडोली. चला टॉस साठी यायचंय. प्रमोद सरांना मी विनंती करतोय आपण प्लीज टॉस करून घ्या. धावा इथे बघायला मिळतोय स्कोर कार्ड वरती 2. गुफरान आलाय मैदानाच्या आतमध्ये. आकाश तरे सुंदर चेंडू हाताळताना लेंथ लाईनला मेंटेन करतो इथे. चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा बाहेर कट होतोय. आकाश मात्र दिवसेंदिवस आपली क्लास गुणवत्ता आणि आपला खेळ ग्रोथ करताना दिसतो. याच्या मागचं कारण मेहनत तुम्हाला घ्यावी लागते मैदानाच्या आतमध्ये. आणि या वेळेला मात्र वाईट बॉल आहे. या षटकानंतर आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरू आहे की या वेळेला मात्र लॉंग आपला चेंडू एक्झिक्यूट केलाय. तिथे डीप मध्ये खेळाडू आहे, फक्त मिळेल 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाताना जाऊन स्थिरावले गेले इथे 4 धावा. अंतिम चेंडू असेल. एक अप्रतिम डिसिप्लिन. आणि आज जर खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर पंचक्रोशीतील सर्व नामवंत खेळाडू या विभागातील तारे सितारे आज आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये दिसतील. मातबर खेळाडूंचं भरणं असलेला अशी पंचक्रोशी आहे. 1 असे उत्तम खेळाडू या ठिकाणी नेहमीच टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सक्रिय असतात. आणि आज मात्र त्यांचा खेळ याची देही याची डोळा खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीतील सर्व आमचे जे क्रीडा रसिक आहेत त्यांना बघायला मिळेल. आकाश तरे राऊंड विकेट. पुढचा चेंडू घेऊन आपल्याला ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूने बॅटमध्ये थोडासा जास्त संपर्क होत नाहीये. एकदा वेगाने परिपूर्ण केलंय आणि ते 2 धावा परिपूर्ण. मोमी गुफरान मात्र आपण बघू शकाल थोडीशी रेस होती. षटक संपले. धावा स्कोर कार्ड वरती 6. वळू आपण टॉस बॉक्स कडे. या पण मुकेशजी घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल कॉइन स्पिन केला जाईल. मी विनंती करेन एकविरा असं टॉस यावेळेला यस एकविरा आलेला आहे. धन्यवाद मुकेशजी घरत. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाही. ऑन गोईंग मॅच सुरू आहे. जगदीजी पाटील टॉस जिंकलाय. खूप मोस्ट फॅक्टर असतो टॉस. तर कसं वाटतं एकंदरीत? टॉस जिंकणं हा खरं इम्पॉर्टंट होता. आम्हाला पहिली फिल्डिंगच पाहिजे होती आणि टॉस जिंकलं म्हणून आम्ही मॅच जिंकण्याचा खूप प्रयत्न करू. नक्कीच. आतापर्यंत ऑल ओव्हर परफॉर्मन्स तुमचा कसा राहिला यंदाच्या हंगामामध्ये? चांगला आहे. परफॉर्मन्स तर चांगलाच आहे. मुलं पण चांगली हे करतात. आतापर्यंत आम्ही 4-5 टुर्नामेंट खेळलो. त्याच्यामध्ये आमचा परफॉर्मन्स हा चांगलाच राहिलेला आणि बाडोली प्रीमियर लीगमध्ये आज फर्स्ट प्राइज पण आम्ही मारलेलं, फायनल पण मारलेले आहे. त्याच्यामुळे आता पोरांचा थोडासा उत्साह जास्तच आहे. नक्कीच. रुपेशजी पाटील यांची सिस्टमॅटिक मॅनेजमेंट स्पर्धा असते. आपण कौतुक कसं करतील या व्यक्तीबद्दल? रुपेशचं कौतुक करायचं एवढं कमीच आहे. पण त्यांची एकविरा चषक आम्ही 3 वर्ष झाली खेळतो. पण आम्हाला त्यांना यावर्षी पण आम्ही त्यांना जबरदस्तीने आम्ही सांगितलं. पोरं आमची काय गेल्या वर्षी थोडासा प्रॉब्लेम झालेला मुलांचा. पण यावर्षी मी स्वतःहून सांगितलं का रुपेश मला अंदाज टीम पाहिजेत. पण त्यांनी ते आम्हाला टीमचं अरेंजमेंट करून दिलं. फुल झालेलं टीम तरी पण आम्हाला त्याने एक टीम ॲडजस्ट करून दिली. त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि त्यांना एवढंच सांगेल का 1 दिवस अजून वाढवा. कारण की अजून खूप टीम अशा राहिलेल्या आहेत का जेणेकरून त्या टीमला पण सहभाग होता येईल. असं रुपेशला फक्त एवढं सांगेल का 1 दिवस अजून वाढवा. काय जे काय होईल तो ह्याच्यात आम्ही सहकार्य करू थोडंफार तरी. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. यावर विचार केला जाईल तर दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल जिंकला आर्ची वॉरियर्स बहाडोली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव अजितजी पाटील. येस प्रतिम शॉट बघायला मिळतो. चेंडू इनसाइड आउटचा फटका सरळ आमच्या श्री समर्थ कृपा डीसेला अभिवादन करताना चेंडू वेस्टीज आहे.
11 धावा धावफलकावर. फलंदाज आपण बघतोय लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर समीर. इनसाइड आउटचा फटका. एक अप्रतिम क्लास गुणवत्ता झाकी आहे ते दाखवताना 96 धावांचा पाठलाग करताना जी आक्रमकता हवी आहे ती मात्र ग्रोथ होताना आपण बघू शकाल. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अजिंक्यला. त्यांनी 2 चेंडू हाताळत 5 धावा दिलेल्या आहेत. प्रथम 2 षटकं जर बघितली वीरतानाजी पारगाव संघ चांगली मेंटेन ठेवतोय. पुढचा चेंडू आपल्याला शॉर्ट बॉल आहे. हुकचा फटका कन्वर्ट केला. चेंडू वेगाने जाईल. सरळ फाईन लेग रिजन मध्ये डॉमिनेट केलाय. इथे सुद्धा बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय एसटीचे. धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल 15. 15 धावा धावफलकावर. अतिशय सुरेख फलंदाजी बहरताना एक अप्रतिम स्टार्ट बघायला मिळतो मिस्टर समीर कडनं. समीर आणि गुफरान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. अजिंक्यला मात्र इथे विचार करण्यासाठी थोडंसं भाग पडलंय कारण मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मारण्याची जी त्यांची कला आहे ती एक ब्रिलियंट आहे. आपण इनसाइड आउटचा फटका बघितला. हुकचा फटका बघितला. या चेंडूवरती बघूया अजिंक्य वापसी करेल की रिदम कायम ठेवेल समीर. ओ हो एक्सिलेंट शॉट सिलेक्शन. स्विच हिट. चेंडूला सरळ खेळतो. या वेळेला मात्र आपण बघू शकाल डीप थर्ड मॅन मधनं येतोय. बॅक टू बॅक 3-4 बघायला मिळाले. कन्सिक्युटिव्ह बाउंड्री. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले 19वा. तूफान की कमी नहीं जीवन में हंसते हुए सफर करना होगा. जो भी मिलेंगे सख्त जख्म सफर राहों में उन्हें ही जिंदगी का तजुर्बा कहना होगा. लाख जख्म खाने पर भी हर जख्म नया होगा. तजुर्बा चाहे कितना भी क्यों न हो हर सफर नया होगा. यहां से हर सफर नया होगा इज नो डाउट. सुंदर स्टार्ट. अप्रतिम मॅच. पुढचा चेंडू यावेळेला खोदून काढले. चेंडूला लॉंग आपला 1 धाव मिळेल. वेगाने येताना यावेळेला मात्र चेंडू स्ट्रायकिंगकडे फेकलाय परंतु 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. धावसंख्येत 2 ने आकार घेताना 21 वर जाऊन पोहोचले. अंतिम चेंडू असेल. 96 धावांचा पाठलाग करताना जतीन किनी 21 धावा झालेल्या आहेत. 75 धावा बनवायच्या येणाऱ्या 25 चेंडू मध्ये. म्हणजे जतीन किनी आणि साहिल पाटील आम्हाला सांगतात की प्रत्येक चेंडू मागे जवळजवळ 300च्या स्ट्राईक रन रेटने इथे धावा बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू टायमिंग खूप चांगला आहे. अप्रतिम टॉप इन क्रीजचा सुंदर उपयोग. षटक संपले दुसरं. धावा स्कोर कार्ड वरती 25. मान्यवरांचं आगमन आमच्या VIP डाईसवर झालंय. माननीय शकप सरांचं शुभ आगमन इथे झालंय. आम्ही सुनीलजी वजे सरांना विनंती करतोय की त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. शुभेच्छा भेट देताना अनुराग यांना मी विनंती करू या सुंदर आठवणी आपण कॅचअप करा. बंदिस्त करा. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून शकप सर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा भेट देत आहेत आणि आपण आपली संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी देतोय. मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. मायेची शाल दिली जाते. त्यानंतर स्नेहाचं पुष्पगुच्छ दिलं जातंय आणि यथोचित स्वागत केलं जाईल. आम्ही शकप सरांना विनंती करतो आपण स्थानापन्न हो आणि या मॅचचा आनंद आपल्या VIP डाईस वरून घ्या. 12.50च्या सरासरी धावा बनतायत 25. अजूनही धावा बनवायच्या. तिथून तुम्हाला 24 चेंडू मध्ये तब्बल 71. गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय आकाश तरे. इथून समीर यांनी जी फलंदाजी केली ब्रिलियंट बॅटिंग. प्रथम इनिंग मध्ये बॅटिंग करणं ज्या वेळेला तुमच्याकडे थोडासा प्रेशर कमी असतो आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणं ज्या वेळेला तुम्हाला टार्गेटला चेस करणं ह्या 2 गोष्टीमध्ये भरपूर फरक आहे. आणि या 2 गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि तुम्ही कुठल्या ध्येयाने कुठल्या आक्रमकतेने या धावांचा पाठलाग करतायत. अजूनपर्यंत प्रवास हा खूप चांगला राहिला समीर यांचा. गुफरांकडे जाऊया आपण आणि आकाश गोलंदाजी मार्गवर.
आपल्याला फटका फसला, यस नो आणि कॅच. गुफरानकडनं भरपूर अपेक्षा होत्या. या पंचक्रोशीतील एक हार्ड हिटर म्हणून गुफरानला ओळखलं जाते. स्वस्तात बाद, विकेट इज गॉन आणि समर्थ कृपा डीज इज ऑन. हिरवी साडी नेसून छान आई माझी मंदिरी शोभतय ग. हातानं बांगड्या कुंकू कपाली, बैसली आई माझी चल्या किनारी. विमान अजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. एका बाजूने मात्र समीर हा किल्ला लढवताना आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर धावा इथे कमी येत आहेत. त्याच्या मागचं कारण एका बाजूने गोलंदाज मात्र दुसऱ्या फलंदाजांना कुठली मोठी शॉट खेळून देत नाहीये. सुंदर गोलंदाजी आकाश, राईट आर्म राऊंड विकेट. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, आल्या आल्या मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. आकाश तरेची खासियत आहे, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, धावा दिल्या होत्या त्या 6 आणि एक गडी बाद केला होता. सुंदर आणि याही वेळेला मात्र गोलंदाजीमध्ये धार. पुढचा चेंडू वेट केला, त्यानंतर थोडेसे डाकूटला गेले, मात्र तिथे आपण बघतोय मिनेश आहे आणि मिनेश यावेळेला तंबूच्या आसऱ्याला पाठवतोय अजयला. दरम्यान आमच्या व्हीआयपी डाईसवर आपण बघतोय माननीय संदेश पाटील घाटी आणि माननीय राकेश कुडूसर सफाळे यांचं शुभागमन आमच्या व्हीआयपी डाईसवर झालंय. त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. आर के ब्रँड राकेश कुडू आपण बघू शकाल, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचा मी इथे शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. न्यूमॅन दाखल झाला इथे मुनाफ शेख. एका बाजूने समीर ची प्रशंसा करावी लागेल, परंतु समीरला साथ मिळत नाहीये. आणि आकाश तरे आज खऱ्या अर्थाने आपलं क्लास, गुणवत्ता खूप चांगली दाखवतोय. पुढचा चेंडू डाकफुटला गेलाय, पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा जो वेग आहे तो खूप जास्त बघायला मिळाला. एक धाव फक्त मिळेल. 26 धावा. मुनाफ आपण बघतो एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, उंच पुरा असा बॅट्समन. समीरचे भन्नाट फॉर्म मध्ये आणि थोडीशी जर परिस्थिती आपण बघितली इथे प्रथम फलंदाजी करताना बैसर संघ आपण शॉर्ट बॉल आहे आणि ते सुद्धा मिनेश संधी होती झेल घेण्याची. 2 धाबा मिळतील. धावसंख्या 2 ने आकार घेताना 28 धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं आणि तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू अजूनही शेष आहे. 28 धावा झालेल्या आहेत. एका चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून गेअर बदलावा लागेल दैसर 11 संघाला, कारण तब्बल 96 धावा समोर आहेत. बघूया दरम्यान अंतिम चेंडू असेल 28. 96 धावांचा टार्गेट. समीर एका लढवय्या भूमिकेमध्ये दिसलाय, तसाच आकाश आहे जो डिसिप्लिनने चेंडू हाताळताना कंजूस गोलंदाज म्हणून सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी कामगिरी करतोय. ओ याही वेळेला भन्नाट वेग, डॉट बॉल आपण बघू शकाल. आणि माननीय श्री शगब शेख सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला 500 रुपयाचे आर्थिक सहाय्य येते, त्याबद्दल नक्कीच एकविरा चषक साखरे आपला ऋणी राहील. थँक्यू. दाबा स्कोर कार्ड वरती 28. तिसरं षटक संपलंय. 28 धावा. ऐकूया आपण श्री समर्थ कृपा डीजे बाहडोली आणि नंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. आई
एक वीरा माऊली गो अगदी बोल्या ना पावली आई माझी एक वीरा माऊली गो अगदी फुल्या ना पावली आईचे नावाचा गो अंगारा लावला कपाली गो आई माझी एक वीरा माऊली गो अगदी फुल्या ना पावली थँक्यू. 18 चेंडू आणि तब्बल 68 धावा इथून बनवायचे आहेत. थोडस कठीण आव्हान, कारण वीर तानाजी पारगाव संघाच्या ज्या फलंदाजाने धावा बनवल्या सकाळच्या सत्रामध्ये वीर तानाजी पारगाव संघाचं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर मैदानाच्या चौफीर इथे बघायला मिळालं आणि एक सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या नावावरती नोंदवलंय आणि त्यांचा पाठलाग करताना समीर आणि मुनाफ ही जोडी मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक 4 इथे आहे आणि चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर कृणाल सामोरे जाईल तो मुनाफ. 18-68 धावांचं टार्गेट शेष आहे. पहिला चेंडू आपल्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मुनाफ यांच्या बॅट मध्ये आणि बॉल मध्ये एवढा जास्त संपर्क होत नाहीये, फक्त एक धाव मिळेल. समीर आपण बघतो यावेळेला मात्र 29 धावा धावफलकावर कृणाल पुनश्च गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. 15-14 पावलांचा रनअप आहे. युवा गोलंदाज आहे. वीर तानाजी पारगाव संघाची जिम्मेदारी इथून कृणाल हँडल करताना एक अप्रतिम मॅनेजमेंट. एकविरा चषक 2023चा दैदिप्यमान असा सोहळा आणि क्रिकेट टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अतिशय सुरेख स्वीट टायमिंग, परंतु एकेरी दुहेरी धावानं काही होणार नाहीये कारण धावांचा डोंगर तुमच्या समोर उभा आहे आणि इथे मात्र आपण बघू शकाल खराब थ्रो काही गरज नव्हतीये कारण इथून वीर तानाजी पारगाव संघ जेवढं सिंगल डबल धावा देईल तेवढं टार्गेट इथे वाढणार आहे. इथे धावा बनवाव्या लागतील चौकार षटकारानं. धावसंख्येत 2 ने आकार घेताना 31 वर जाऊन पोहोचलंय. अप्रतिम नियोजन, प्रत्येक पालघरवासियांच्या मनामध्ये घर करणारी एक अप्रतिम टुर्नामेंट म्हणून एकविरा चषक ला सन्मान मिळतो. त्याच्या मागचं कारण मॅनेजमेंट, शिस्तप्रिय खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून सदैव बघायला मिळतोय. कृणाल पुनश्च गोलंदाजी मार्कवर. ओहो, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट वेग आणि टप्प्यावरती नियंत्रण, या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील विजयश्री किंवा यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल. निलेश मात्र थोडासा इंजर्ड झालाय कारण ज्या पद्धतीने चेंडू आला वेगवान सुंदर वेगावरती स्वार होणं ते मात्र इथे कृणाल दाखवताना समीरच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू दाखल झालाय पुन्हा कृणाल गोलंदाजी मार्कवर. धावा स्कोर कार्ड वरती 31. षटक क्रमांक आपण 4 बघतोय आणि चौथा चेंडू याही वेळेला थोडेसे सफल झाले. जागा बनवण्याचा प्रयत्न होता परंतु समीरला इथे आपण बघू शकाल फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 32 लेग बाईटच्या रूपाने आपण बघू शकाल. 32 धावा धावफलकावर. वाईट ट्रॅक कंपल्सरी आहे. यंदाचा न्यू वर्ष आणि त्याच्यामध्ये नवीन डिझाईन आपण टी शर्ट साठी बनवून घेतलंय. एक अप्रतिम डिझाईन्स. एकविरा चषक 2023 माननीय रुपेश पाटील सर आणि त्यांच्या संपूर्ण अंटायर टीमची जी मेहनत आहे ती वाखाणण्याजोगी आहे. अथक परिश्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सतत 5 दिवस टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक नाव झळकतंय ते म्हणजे साखरे गाव. या वेळेला मुनाफचा फटका फसला. यस नो आणि ते नो मॅन लँडला चेंडू पडेल. धावा मिळतात 2. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 34 वर जाऊन पोहोचले. अजूनही 62 धावा आणि येणारे चेंडू आहेत ते फक्त 13
13 चेंडू आणि 62 धाबा. जवळजवळ 13 चेंडू मध्ये तुम्हाला 10 सिक्स मारावे लागतील. थोडस लक्ष हे नजरे आड होते की काय त्याचे संकेत इथे मिळत आहेत. दैसर 11 संघासाठी बघूया पुढचा चेंडू. याही वेळेला डॉट बॉल आला. षटक संपलंय. 34 धाबा धावफलकावर. 12 चेंडू 62 धाबा. रिक्वायर्ड रन रेट बघायला मिळेल तो म्हणजे टोटली 31. 31चा एसटीचे. बारामध्ये 32 हवेत. 61 सॉरी 6 मध्ये 31 आणि 12 मध्ये आपण बघू शकाल की 62 धाबा बनवायचे आहेत. एक अप्रतिम नियोजन आपण बघतोय. जबरदस्त नियोजन. ड्रीम चषक आपल्या भेटीला येते. खऱ्या अर्थाने 17, 18, 19 आमच्या युवा खेळाडूंना एक जबरदस्त मॅनेजमेंट आणि प्रामुख्याने रुपेजी पाटील साहेबांचं जे नियोजन आहे ते नियोजन बघून त्यांच्या मनामध्ये इच्छा झालंय आणि त्यांनी एक छोटंसं रोपटं लावलंय. तर बघूया. प्रियांश पाटील असतील, आमचे दीपेश पाटील, सूरज पाटील, मनीष पाटील, प्रथमेश पाटील, जयेश वझे आणि तेजेश पाटील असं आमचं संपूर्ण शिष्टमंडळ आहे. त्यांच्या माध्यमातून आपण बघतायत एक अप्रतिम मॅनेजमेंट आणि त्यांच्या चेहऱ्यावर तर स्मिताचे सांगते येणाऱ्या काळामध्ये आम्ही साखरे गावाचं नाव सदा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यांनी बेस्ट ऑफ लक असेल. बघूया मैदानाकडे. इथे जास्त वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर. संजय पाटील सर दर्शवताना इट इज वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. 2 MCA पंच आपण बघतात भावेश नायर सर आणि संजय पाटील सर. अप्रतिम मॅच हँडल करताना न्यूट्रल पंच म्हणून या पालघर विभागामध्ये प्रसिद्ध. बघूया पुढचा चेंडू. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. तर माननीय सहदेवजी पाटील साहेब पोलीस पाटील साखरे यांच्या माध्यमातून मॅचला प्रारंभ होण्यापूर्वीच बक्षिसांची खैरात बघायला मिळते. चेल इथे सोडला गेलाय परंतु विकेट इथे जाईल. सहदेवजी पाटील सरांच्या माध्यमातून इथून जर साखरेतील कुठलाही खेळाडू हॅट्रिक चौकार, हॅट्रिक षटकार किंवा हॅट्रिक विकेट घेईल त्यासाठी पारितोषिक आलंय 500. 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दरम्यान चिराग तरे यांच्या प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक असेल 100 रुपयाचं. माननीय प्रणय पाटील सरांच्या माध्यमातून चिराग साठी या ठिकाणी पारितोषिक येते आपण बघू शकाल. बघूया चिराग प्रणय पाटील सर ही टीम ओपन करतायत. ओहो सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. थोडस गुडलेंद वरती होता पडल्यानंतर भन्नाट वेग आणि निलेश माके अप्रतिम वर्क करताना खऱ्या अर्थाने आकाश असेल आणि त्यांची संपूर्ण अंटायर टीम असेल वीर तानाजी पारगाव. सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळाला. अक्षरशः षटकार चौकारांचा पाऊस बघायला मिळाला आणि या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या त्यांच्या नावावरती नोंदवलंय.
नको ते आता घेऊन जाते दरम्यान थोडस मॅच एकतर्फी होताना डॉट बॉल आलाय. चिराग तरे इथे विकेट घेत आहेत. प्रणय पाटील सर या ठिकाणी सांगतायत की प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. माननीय रुपेश पाटील सरांना मी विनंती करते कुठे असाल आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. अप्रतिम गोलंदाजी चिराग युवा टॅलेंट आपली छाप आपला असर अतिशय सुरेख गोड आवाज. आणि इथे मात्र विकेट जाते आणि खऱ्या अर्थाने चिराग तरे 100 रुपयाचे मालिक बनताना प्रणय पाटील सरांच्या माध्यमातून विकेटसाठी 100 रुपये आहेत आणि जेवढी विकेट घेतील तेवढं मात्र फोनपेच्या माध्यमातून तुम्हाला ते दिले जातील. सुंदर गोलंदाजी न्यूमॅन दाखल झालाय दैसर संघाकडनं. मुनाफ पुढचा चेंडू पाकपुटला गेला. बेला चेंडू लावून साईडला खेळला गेला लॉंग द कार्पेट. सुंदर शतरक्षण आकाशकडनं. धावत स्कोर कार्ड वरती 41 आणि हार्डलक दरम्यान चला फील्ड अरेंज करून घ्या. 41 धावा झालेल्या आहेत. अजूनही तब्बल 55 धाबांची गरज. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये थोडंसं गेम स्पीडअप करा. त्यानंतर एक मोठी टफ फाईट आपल्या भेटीला येते. अद्विक 11 गेम चेंजर मनोर विरोधात आर्ची वॉरियर्स बहाडोली. आमचे जगदीश पाडवी सर मात्र लाईव्ह ॲक्शनमध्ये दिसतील. युवा खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम सदैव करतात आणि आज मात्र आपण बघणार आहोत आर्ची वॉरियर्स बहाडोली विरोधात अद्विक 11 गेम चेंजर मनोर याच्यामधील नेक्स्ट मॅच. 55 वेद साठी प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे त्यांच्या काकाकडनं. बघूया पुढचा चेंडू. आवलेला टायमिंग स्पीड आहे. ओहो अप्रतिम टायमिंग. फक्त दिशा दिली आणि चेंडू सरळ जातो. तो कॉमेंट्री स्टुडिओच्या वर्ण बिग षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाला आणि पोहोचले तब्बल 47. अप्रतिम शॉट आहे. फलंदाज आपण बघतोय मिस्टर मुनाफ. काबिल तारीफ. क्या लाजवाब शॉट इस समय. स्वीट टायमिंग आणि वेद यांचं स्वागत केलंय षटकारानं. पुढचा चेंडू समीरजी घरात यांना मी विनंती करते की आपण व्यापी डाईस येऊन स्थानपन्न व्हायचंय. माननीय समीरजी घरात आणि ते आपण बघतायत उद्याच्या दिवसामध्ये मात्र टीमचा वंडर बॉय मिस्टर जयेश पाटील या उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. चेपी दरम्यान पुढचा चेंडू न्यूमॅन दाखल झाला आपण बघू शकाल. वेद यांच्या नावावरती 200 रुपये जमा आहे त्यांच्या काकाकडनं. चांगली गोलंदाजी. दरम्यान आपण बघू शकाल वाईट बॉल आहे. योगेश जी काका यांच्याकडनं 200 रुपये. बघूया. ओहो सुंदर वेग 50 वेग. हा आत्मविश्वास आहे आणि इथून मात्र निलेश असेल आकाश असेल आणि त्यांची वीरताना जी टीम असेल यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपलं युवा टॅलेंट येते. ज्या ज्या वेळेला संधी असेल अशा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू द्यावा आणि त्यांना अनुभव द्यावा.
की कशा पद्धतीने स्पर्धेमध्ये खेळायचं असतं, कारण हेच तरुण उद्याला मात्र पारगावच्या मातृभूमीला पारगावच्या मान सन्मानामध्ये मोठं वर्क करणार आहेत आणि तिथेच बघायला मिळते सुंदर गोलंदाजी वेदकडनं. युवा खेळाडूंचा भरणा ज्या संघामध्ये जास्त असतो तो संघ मात्र सातत्याने प्रगती करत असतो आणि ते युवा जर आपला एक्सपिरियन्स खेळाडूंचा अनुभव जर जास्त आत्मसात करतील तर मात्र या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्ही आणखीन पुढे जाल. तो अनुभव खूप महत्वाचा असतो. आपल्याला सुंदर शॉट आहे, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलंय आपण बघू शकतोय. फलंदाज आहेत अनिकेत, त्यांच्या बॅटमधनं 6 धावा येत आहेत, 54 धावा धावफलकावर. गुड बॅटिंग अनिकेत. हा षटकार मारणं इथनं एवढं सहज नाहीये, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलाय. एक अप्रतिम शॉट आपल्याला बघायला मिळतोय अनिकेतच्या बॅटमधनं आलाय षटकार. दरम्यान वेद पुढे तयार झाला गोलंदाजी मार्कवर. अनिकेत त्यांच्या फळीतनं एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफला जो क्लिअर केला षटकार, एक अप्रतिम षटकार बघायला मिळाला. आणि इथे निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकाल विजयी 60 बघायला मिळते वीर तानाजी पारगाव संघाचं अभिनंदन. आणि हार्डलक असेल ती दैसर 11. बघू आपण मॅन ऑफ द मॅच कडे. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय ज्यांनी 2 ओव्हर हाताळल्या, 9 धावा दिल्या, 3 विकेट घेतलेल्या आहेत आणि फलंदाजी करताना 14 चेंडूमध्ये 33 धावांची तुफानी इनिंग ज्यांनी साकारलंय तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आकाश तरे. मॅन ऑफ द मॅच ऑलराऊंडर परफॉर्मन्स इथे बघायला मिळाला. अमोल पाटील यांचं आगमन झालं, वेलकम. मनोर संघ आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा त्वरित. आणि आर्ची वॉरियर्स बारडोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते की आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. तसं मॅचला प्रारंभ होईल आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय. परिवर्तन ऐकूया आपण प्रमोद जी शेडगे सरांना. थँक्यू व्हेरी मच. अजित पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. तर लाईनअप मध्ये जायचंय. लाईनअप मध्ये आर्ची वॉरियर्स बाहुडली संघ. दरम्यान कौस्तुभ पाटील सरांचं शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम कौस्तुभजी पाटील सर. चला मी विनंती करतो आकाश तरे या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि बड्डे बॉय माननीय संदेश पाटील सरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच. आकाश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 33 3 विकेट ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय.
माननीय संदेश पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण बघतोय आकाश यांना दिले जाईल मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम ट्रॉफी दिली जाते. 2 बॅटर. चला लवकरात लवकर आपण आम्हाला वैदी विपुल वझे कुमारी यांच्या माध्यमातून आपण बघतोय. कुमारी वैदी विपुल वझे सरांनी प्रोव्हाइड केले आणि आकाश आमच्यासोबत जोडले जातील. आकाश अभिनंदन, तुम्ही मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी 33वा बनवल्या. सकाळचं सत्र होतं. एक अप्रतिम बॅटिंग तुम्ही करतायत. काय म्हटलं या स्पर्धेमध्ये खेळताना आणि विकेट कशी खेळते? विकेट ॲक्च्युली बॅटिंग पिचच आहे, त्याच्यामुळे बॉल क्लिअर पण आपल्याला दिसतो आणि बॅटवरच येतो. आणि साखरेचे मॅच म्हणजे आमच्यासाठी वर्ल्ड कप, मी आधी सांगितलेलंच की वर्ल्ड कप आहे, आम्हाला इकडे खेळायला खूप आनंद येतो आणि आमची टीम फिक्स असतेच. ॲक्च्युली आम्ही नाही सांगितलं ना तरी रुपेशने आमची टीम ठेवलेली असते. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच मध्ये आकाश. तर तुम्हाला वळूया आपण हा दैसर संघाच्या दैसर 11 संघ की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय सन्मान चिन्ह